चला तर मग आपण सुरू करूया आज एग्स बिर्याणी। चांगली गरम करत ठेवली आहे। मी तेल टाकते। पहिले मी त्या तेलामध्ये एक उभा चिरलेला कांदा तळून घेणार आहे। ब्राऊन होईपर्यंत। हाय फ्लेमवर ठेवलंय। कांदा कुरकुरीत भाजलेला आहे आणि तो आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते। आता मी ही 4 अंडी घेतलेली आहेत, त्यांना हे असे कट मारते, कारण का सगळे मसाले त्यांना लागण्यासाठी। ओके, आता ही कट लावलेली म्हणजे असे कट मारलेली जे एग्स आहेत, अंडी आहेत, ते मी तेलात फ्राय करते। त्याच्यातच थोडीशी हळद, आणि थोडासा मसाला टाकते। आता ह्यांना हे मसाला लागलेला आहे आणि आता ती दुसऱ्या डिशमध्ये काढून घेते। फ्राय करून झालेले आहेत। आता मी त्याच तेलात हे खडे मसाले टाकते। तमालपत्र, दालचिनी, मोठी वेलची, 2-3 मिरे आणि लवंग, हे असे खडे मसाले आहेत, ते त्याच्यामध्ये टाकते। तुम्हाला जर तेल कमी वाटत असेल तर तुम्ही त्याच्यात तेल एक्स्ट्रा टाकू शकता, पण मी एवढंच तेल टाकते। आता त्या तेलामध्ये मी एक बारीक चिरलेला कांदा टाकते। कांदा शिजतो, त्याच्यातच मी आता एक बारीक चिरलेला टोमॅटो पण टाकते।
कांदा आणि टोमॅटो चांगलं शिजवून घ्यायचं. त्याच्यातच आता आलं लसूणची पेस्ट केलेली आहे 2 चमचे, ती टाकते. ती चांगली फ्राय करून घ्यायची आहे तेलामध्ये. तुम्हाला वाटलं की हे पाणी सुटतंय, मसाले जळत आहेत, तर तुम्ही त्याच्यात थोडंसं पाणी टाकू शकता. खालून गॅस थोडा कमी केला आहे मी. आता त्याच्यात मी बाकीचे उरलेले मसाले टाकते. गरम मसाला, रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर, घरगुती वापरायचा मसाला, आणि हा आपल्याकडे जो कुठला असेल तो बिर्याणी मसाला, तो त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे. चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. खालून गॅस कमी करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दही. सो साधारण मी हे एवढं दही टाकते. 2 चमचे एवढं 2 चमचे दही मी त्याच्यात टाकले. दही टाकल्यावर गॅस कमी करायचा, नाही तर खालून लागण्याची शक्यता असते. आणि चांगल्या प्रकारे मिक्स करायचं. तर मी ह्याच्यात मीठ टाकते. 1 चमचा मीठ असं 1.5 चमचा टाकते आणि उरलेला अर्धा चमचा मीठ नंतर तांदूळ टाकल्यानंतर टाकणार आहे. तर साधारण मी एवढा पेलाभर तांदूळ मी घेतले होते. तर ह्या पेलाभर तांदळाला साधारण 1.5 पेला पाणी घेणार आहे हे शिजण्यासाठी. तर पहिले तांदूळ टाकून घेऊया. तांदूळ थोडे थोडे करून टाकते. त्याच्यावर थोडी कोथिंबीर टाकते. त्याच्यानंतर ही फ्राय केलेली अंडी टाकते. आणि उरलेला राईस त्याच्यावरती टाकते परत. आता सो हे 1.5 पेला पाणी मी ह्याच्यामध्ये ॲड करते जेणेकरून ते चांगलं शिजेल. ही अशी परत वरून थोडीशी कोथिंबीर टाकते आणि जो मगाशी फ्राय करून घेतलेला कांदा आहे
तो टाकते. परत उरलेली कोथिंबीर टाकते आणि त्याच्यातच 1 चमचा तूप टाकणार आहे. आणि 15 मिनटं लो फ्लेमवर ठेवणार आहे. झाकण लावून 15 मिनटं लो फ्लेमवर ठेवते. 15 मिनटं झालेली आहेत आणि आता आपण बघूया बिर्याणी झाली की नाही. एग्स बिर्याणी तर झालेली आहे. पाणी त्यातलं साफ सुकलेलं आहे आणि ही बघा, ही अशा प्रकारे ही शिजलेली आहे. आपली बिर्याणी तयार आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला तर मग भेटूया उद्या नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.